की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ही तशी बघितली तर काळाची गरज आहे. काळाच्या गरजेपेक्षा मी असं म्हणतो की ती आपली स्वतःची गरज आहे, आपल्या प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक शेतकऱ्याची आणि प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना घेतलेली आहे की माझ्यासाठी 1 एकर सेंद्रिय शेती, माझ्या कुटुंबासाठी 1 एकर सेंद्रिय शेती मला करायची आहे. मग मी त्याच्यामध्ये सर माफ करा, मी कुठलं देशहित, मी कुठलं पर्यावरण हे काही बघणार नाही. एवढा मोठा जो व्यापक दृष्टिकोन आहे तो आपण निश्चित करू, पण सगळ्यात पहिल्यांदा मला माझं स्वतःचं आरोग्य, मला माझ्या त्या 1 एकरच्या शेतीचं, त्या मातीचं आरोग्य आणि मला माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या जवळच्या नातेवाईकांचं आरोग्य, माझ्या मित्रांचं. त्याचं कारण असं आहे सर की बरेच जण आपल्याला भीती दाखवतात की असे रोग आलेले आहेत, ते दुरुस्त होत नाहीत, रसायनांचे अवशेष आहेत, मग हे सगळं रासायनिक शेतीमुळं होतं. ठीक आहे, ही भीती आहे आणि ती मेडिकल असोसिएशनची आकडेवारी पण आपल्या पुढे की कर्करोगाचे पेशंट किती वाढले, भारतामध्ये कुठल्या भागामध्ये कोरोनाचा उद्रेक होऊनही बळी पडणाऱ्यांची संख्या किती कमी आहे, ही सगळी आकडेवारी आपल्याकडे या ना त्या माध्यमातून पुढे आलेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचं सार मात्र एकच आहे, ते म्हणजे खालावत जाणारं आरोग्य. मग ते आपल्या मातीचं असू द्या, आपल्या स्वतःच्या मुलांचं असू द्या, आपल्या माता भगिनींचं असू द्या, त्याच्याशिवाय आपण ज्या पर्यावरणामध्ये रोज राहतो त्या पर्यावरणाचं असू द्या, आणि आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत अशा पशुधनाचं असू द्या, हे सगळं बाधित होत आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग झालेला असा आहे की आपल्या नाड्या आवळलेल्या आहेत, की आपली अर्थस्थिती किंवा आर्थिक परिस्थितीसुद्धा या गोष्टीमुळे बाधित झालेली आहे. ती कशी झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या मातीचं आरोग्य बाधित झाल्यामुळे जैविक, रासायनिक, भौतिक गुणधर्म हे जसे हवेत तसे नसल्यामुळं आपल्या प्रत्येक पिकामध्ये आपण एका मर्यादेपर्यंत उत्पादकता येऊन थांबलेली आहे, पहिली गोष्ट. मग दुसरी गोष्ट काय झालेली आहे की उत्पादकता कमी झाली म्हणजे आर्थिक, त्याचं उत्पादनाचा आर्थिक उत्पन्नामध्ये किंवा आर्थिकदृष्ट्या आपलं त्याचं रूपांतर कमी झालेलं आहे, मग तो आर्थिक फटका बसला. दुसरं असं झालेलं आहे की थेट आपलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. म्हणजे कसं की मी फक्त एका सूक्ष्म मूलद्रव्याचं उदाहरण देतो, तो म्हणजे जस्त. सॉईल सायंटिस्ट आहे तिथे की लहान मुलांमध्ये, इवन तरुणांमध्ये किंवा आता मध्यमवर्गीय ज्यांचं वय आता म्हणजे तरुणही नाहीत आणि म्हातारे नाहीत, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा बघा तुम्ही रेस्टलेसनेस किंवा चिडचिडपणा, अस्वस्थता ही वाढलेली आहे. आपलं लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित होत नाही आहे, अस्वस्थता वाढलेली आहे. याचं कारण असं आहे की आपल्या जमिनीमध्ये जस्ताची कमतरता, तशी तर जस्त आहे, लोह आहे, बोरान आहे, या सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता झाली. मग या जस्तानी काय होतं की त्या जमिनीत नाही आहे तर पिकामध्ये नाही आहे, आणि पिकामध्ये नाही तर आपल्या अन्नामध्ये नाही आहे, आणि मग आपल्या शरीरामध्ये नाही. तर लहान मुलांमध्ये ही अस्वस्थता वाढलेली आहे. आणि मग हे सगळं आपल्या पुढच्या पिढीमध्ये त्या ठिकाणी असे जे दोष बघायला मिळत आहेत ते याच कारणामुळे. मग बघा, मग हे सगळं कुठं येऊन थांबतं शेवटी आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर आणि शेवटी आर्थिक परिस्थितीवर असतात. म्हणजे सगळ्याच दृष्टीनं आपली कोंडी होत आहे. मग हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की मग आपण जर याच्यावर मात करायची तर काय आहे की आपण पूर्वीपासून सांगत आलेलो आहोत की तुम्ही कुठली गोष्ट शेतीमध्ये वापरायची तर एका ठराविक प्रमाणबद्धतेनं वापरलं पाहिजे. रासायनिक खतं असतील तर जोडीला सेंद्रिय खते वापरा, पूर्वीपासून आहे. कीटकनाशके वापरायची असतील तर त्याची आपण काय म्हणतो की आर्थिक नुकसान पातळीच्या पुढं कीड गेल्यानंतरच तुम्ही रासायनिक कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा वापर करा. तणनाशकांचा वापर एका वर्षामध्ये एका जमिनीच्या तुकड्यावर एकच वेळा तुम्ही करा, आणि ते केल्याच्या नंतर तिथं सुद्धा सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही करा. म्हणजे हे सगळं आपल्याला ठरवून दिलेलं आहे. जसं डॉक्टर अँटीबायोटिक्स देताना काय सांगतो की बाबा ही अगोदर ॲसिडिटीची गोळी घ्या, पूर्ण जेवण करा आणि मग ही गोळी घ्या, आणि 2 वेळा भरपूर जेवा, नाश्ता व्यवस्थित करा, आणि मग हे अँटीबायोटिक किंवा जी तुम्हाला गोळी दिलेली आहे ती तुम्ही त्या ठिकाणी घ्या. मग हे प्रतिजैविक घेत असताना आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात. तसंच रसायनांचा वापर करत असताना आपल्याला काही गोष्टी तिथं पाळणं गरजेचं आहे, ज्याला आपण मूलभूत पाया मजबूत करणं म्हणतो.
तो पाया मजबूत असला पाहिजे. म्हणजे ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती, परंतु मी उजळणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की आपल्याला किती कटाक्षानं आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणबद्धतेनं पुढे जावं लागणार आहे. म्हणून मग आपण रासायनिक शेती आणि एकात्मिक शेती है ना, या दोन्ही टप्प्यामध्ये आपण बघितलेले की आपण नेहमी म्हणतो किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि मग या सगळ्यांची गोळाबेरीज एकात्मिक पीक व्यवस्थापन, की सगळं तिथं आपल्याला योग्य पद्धतीनं शिफारसीनुसार त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक निविष्ठेचा, प्रत्येक पीक आणि पीक पद्धतीचा वापर, आंतरपीक पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आपण काय करतो की उत्पादकता पण मिळते, त्याच्यानंतर कुठलेही रासायनिक औषध जमिनीमध्ये राहणार नाही, पर्यावरण बाधित होणार नाही आणि आपल्याला ही जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती पुढच्या पिढीकडं आपल्याला सुरक्षितपणानं हस्तांतरित करायची, म्हणजे खूप दिवसासाठी ते वापरायचं. एकरी 100 टन ऊस यावर्षी काढायचं आणि पुढच्या वर्षी 20 टनांवर यायचं, असं आपल्याला करायचं नाही. बरोबर आहे ना. आणि त्या मातीतले सगळा कस काढून घ्यायचा, म्हणजे बँकेतले सगळे पैसे काढून टाकायचे आणि पुढची दिवाळी मग अंधारात, असं नाही. तर आपल्याला त्या पद्धतीनं काम करायचं आहे की हे सगळं शाश्वत दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे, आपला विकास शाश्वत झाला पाहिजे, आपली वाढ शाश्वत पद्धतीनं झाली पाहिजे. म्हणून आपण काय करतोय की एकात्मिक शेती पद्धतीकडे आलो. आणि मग एकात्मिक शेती पद्धती सारखाच सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धती आहे. मग त्याच्या मुळाशी मी जे सांगितलेलं आहे की त्या गोष्टीमुळं सेंद्रिय कर्ब कमी झाला, मग ह्या सगळ्या गोष्टी एकदम झालेल्या आहेत. मग एकदम जर अवस्था आपली खराब झाली तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं त्याकडे जावं लागेल. आपण एकदम रूपांतरित करू शकणार नाही आहोत है ना. आपल्या प्रचलित शेती पद्धतीला एकदम सेंद्रियकडं किंवा नैसर्गिककडे जाणार नाही होत. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की सेंद्रिय शेती म्हणजे काय, हे वेगळी सांगण्याची गरज नाही, परंतु त्याच्यामध्ये आता ह्याच्या व्याख्या खूप क्लिष्ट असतात है ना. मग त्याचं नाव येतं, मग त्याचे ते मराठी शब्द, संस्कृत शब्द, परंतु एक साधी आपली त्याची व्याख्या अशी आहे की कोणत्याही रसायनांचा वापर करायचा नाही, यामधल्या सगळ्या सजीव घटकांना समान संधी वाढीसाठी आणि त्याचा कार्यभाग पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे करत असताना आपोआपच आपण पर्यावरणाचं संतुलन राखतो आणि जैवविविधता करतो. वेगवेगळ्या जेवढ्या आपण जैवविविधता करू तेवढ्या पद्धतीनं आपल्याला त्या जी आपली इकोसिस्टीम आहे की जे पर्यावरण आहे ना, की त्याची शाश्वतता त्या ठिकाणी चिरस्थायी राहण्यासाठी मदत त्या ठिकाणी होत असते. म्हणून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठिकाणी. म्हणून कुठल्याही रसायन विरहित केली जाणारी सेंद्रिय शेती. पण ही झाली अर्धी व्याख्या. आता पूर्ण व्याख्या कशी आहे की मी एक शेतकरी आहे, माझ्याकडे जसं ताईंनी सांगितलं की माझ्याकडं समजा तूर डाळ आहे, तुरीची डाळ आहे आणि ती पूर्ण सेंद्रिय. मी घेऊन आलो बाजारामध्ये आणि मी म्हटले की ही माझी सेंद्रिय तूर डाळ आहे 50 क्विंटल. परंतु ती सेंद्रिय आहे का नाही हे कोण ठरवणार आहे? मी ठरवलंय सेंद्रिय आहे आणि घेणारा ग्राहक आहे तो ठरवेल आहे का नाही. परंतु आपल्याला काहीच अधिकार नाही आणि त्याला सेंद्रिय शेती असं म्हणतही नाही की जोपर्यंत मला त्रयस्थ, मग सोनवणे साहेब असतील किंवा चौधरी साहेब असतील किंवा सोनवणे साहेब, त्रयस्थ माणसांनी ठरवलं पाहिजे की हो यांनी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या अटी शर्तींचं पालन केलेलं आहे, तसं पद्धतीनं बियाणं घेतलं आहे, तशा पद्धतीच्या सगळ्या निविष्ठा वापरल्यात आणि हे सेंद्रिय असं मी त्यांना प्रमाणपत्र देतो. तुम्ही आजची ट्रेनिंग केली की नाही हे तुम्ही सांगणार उपयोग नाही. तुम्हाला सोनवणे साहेबांचं प्रमाणपत्र असेल तर आम्ही म्हणू की तुम्ही ही ट्रेनिंग केलेली आहे आजची. तर त्या पद्धतीचं प्रमाणपत्र बहाल होण्याच्या प्रक्रियेला सेंद्रिय म्हणतात. आणि ही कशावर आहे तर त्या जमिनीच्या तुकड्यावर अवलंबून, पिकावर अवलंबून नाही. आपण जमिनीचं प्रमाणीकरण करतो, त्या कालावधीसाठी करतो की तुम्ही 2023च्या खरीप हंगामामध्ये ही तूर सेंद्रिय पद्धतीने घेतलेली आहे, याचं उत्पादन झालेलं हे सेंद्रिय आहे. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे की समजा ताईंकडं त्यांनी आम्हाला आधी लिहून दिलं सोनवणे साहेबांकडे, हे प्रमाणीकरण निरीक्षक आहेत की माझे 1 एकरपासून मला 10 क्विंटल होते आणि यांनी 11वा क्विंटल बाजारात आणला सेंद्रिय म्हणून, तर तो सेंद्रिय गणला जाईल का? म्हणजे तुम्हाला प्रमाणीकरण माहिती याचा अर्थ, म्हणजे मी फार जास्त वेळ घेणार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच दिलंय की 10 क्विंटल आहे आणि 10 क्विंटल शेतमालच तुमचा प्रमाणीकरण झालेला हा ग्राहक मानणार आहे, 11वा क्विंटल नाही. म्हणून देताना आपण जी नोंदणी करतो ती फार महत्त्वाची की तुम्हाला जर 10 असेल तर तुम्ही 12 द्या. म्हणजे जर चुकून तुम्हाला 10च्या ऐवजी 11 क्विंटल झालं तर 11वा क्विंटल सुद्धा तुमचा प्रमाणीकरणामध्ये येईल. म्हणून आपण जे म्हणतो की मी आधी करतो 2 वर्ष मग प्रमाणीकरणासाठी, पण तेवढा वेळ घालवू नका.
ज्या वर्षी सेंद्रिय शेती करायची इच्छा आहे त्याच वर्षी तुम्ही प्रमाणीकरणाला नोंदणी करा. म्हणजे जर तुम्हाला पुढं त्याच्यामध्ये भविष्य दिसलं, उत्पादनात सातत्य मिळालं, तर तुमचा प्रमाणित माल बाजारपेठेमध्ये विकल्या जाऊ शकतो आणि विकत घेणारा ग्राहक खूप आहे. फक्त एकच अडचण आहे की ज्या दिवशी तुमच्या डोक्यात आलं त्याच दिवशी तुम्ही लगेच त्याची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा, आणि हे सगळं ऑनलाईन. फक्त अडचण एकच आहे की आता आपला हा शेतकरी बंधू भगिनी वर्ग हा खूप पुढारलेला आहे, पण आमच्याकडे अडचण अशी आहे की विमा भरायचा असला तरी आपण विमा सेवा केंद्रामध्ये जातो, 100 रुपये देतो. बँकेमध्ये मीन चौधरी साहेब जरी गेलो, आम्ही कार लोन घेतलं किंवा कुठला लोन, आम्ही एवढंच विचारू सही कुठं करायची, बरोबर आहे का सर? कारण त्या अटी शर्ती अशा असतात, त्या सोप्या असतात, पण आपण वाचत नाही. मी जर मोटरसायकल विकत घेतली तर त्याच्यासोबत माहिती पुस्तिका जर मी वाचली तर माझा 50% खर्च कमी होतो मेंटेनन्सवरचा. प्रमाणीकरणाचं तसंच आहे सेंद्रिय शेतीमध्ये, सोपं आहे. जी गोष्ट केली ती लिहिली, जी गोष्ट मग तुम्ही डोक्यामध्ये लिहून उपयोग नाही. जुन्या शेतकऱ्यांनी डोक्यामध्ये, पण आता आपल्याला प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत जायचं, म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिहिलेलीच असली पाहिजे. हा पहिला कटाक्ष. शेणखत कोणत्या दिवशी तुम्ही टाकलं कुजवण्यासाठी ती डेट पाहिजे, कितव्या दिवशी त्याला खालीवर केलं ती डेट पण पाहिजे, किंवा तुम्ही दुसऱ्याचं आणलं तर कुणाच्या शेतावरून किती तारखेला आणलं त्याची सुद्धा पावती असली पाहिजे. तुम्ही जर त्यांना दिलं तर तुमची पावती त्यांच्या रेकॉर्डला असली पाहिजे, तरच ती निविष्ठा गृहीत धरल्या जाते, तरच तुमचं प्रमाणीकरण होतं, अन्यथा होत नाही. सोप्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या लिखित स्वरूपात पाहिजे. म्हणून आमच्या दृष्टीनं सेंद्रिय शेती म्हणजे अशी शेती, रासायनाचा तर प्रश्नच नाही आहे, म्हणजे तो विषय बाजूला गेला. जे केलं ते लिहिलं ती झाली सेंद्रिय शेती. आणि आपण कोणत्या गोष्टी करतो, ज्या मान्य आहेत त्याच करतो. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ताजं शेण वापरता येत नाही, थेट रॉक फॉस्फेट दिलेल्या मात्रेमध्येच वापरावं लागतं, कॉपर सल्फेट दिलेल्या मात्रेतच वापरावं लागतं. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी 3 गोष्टी आहेत वापरण्याच्या, प्रतिबंधात्मक म्हणजे काही बिलकुल वापरायच्या नाही आहेत, आणि काही तुम्हाला सूट दिलेली की काही वर्षासाठीच, 1 वर्ष 2 वर्ष किंवा काही मात्रेमध्येच, म्हणजे अशा 3 प्रकारातल्या ह्या निविष्ठा आहेत, त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग ही झाली सेंद्रिय शेती. मग सेंद्रिय शेती म्हणजे काय की आपल्याला त्या प्रमाणीकरण संस्थेनं ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं करणे, आलेल्या निरीक्षकांना दाखवणे आणि प्रमाणीकरण हस्तगत करणे, ती झाली सेंद्रिय शेती. आणि या सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे 2 पद्धती आहेत. एक लोकल मार्केटला विकायचं आहे भारतामध्ये, PGS गटाने गटाचं प्रमाणीकरण करायचं आहे आत्माच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून. गाझियाबादची संस्था वेगवेगळ्या संस्थांना अधिकार देते, रिजनल काउन्सिल, विभागीय परिषदा, आणि त्या गटांना, आणि मग गट एका गटाचं दुसऱ्या गटाला. परंतु जर परदेशामध्ये संधी आली, रिलायन्स सारखे मॉल असले की जे फक्त तृतीय पक्ष किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशनवर विश्वास ठेवतात, तेव्हा आपेडानं ज्या काही आज त्या 29 होत्या, आज 23पर्यंत आलेल्या आहेत त्या संस्था, या संस्थांच्या माध्यमातून प्रमाणीकरण करायचं आहे. आणि याला आता नवीन फायदा असा आहे की लार्ज एरिया सर्टिफिकेशन ही केंद्र शासनाची योजना आहे. त्याच्यामध्ये प्रमाणीकरणाची फीस अतिशय कमी झालेली आहे. एकटा शेतकरी पण करू शकतो, गटाच्या माध्यमातून पण करू शकतो, आणि 10 शेतकरी पण करू शकतात. म्हणजे ही जी पूर्वी अट अशी होती की तुम्ही एकट्याचं व्हायचं नाही किंवा खर्च जास्त लागायचा, लार्ज एरिया सर्टिफिकेशन या प्रोजेक्टच्या अंदर केंद्र शासनाच्या त्या सगळ्या अटी शर्ती ह्या शिथिल केलेल्या आहेत. म्हणजे तोही भीती आपली निघालेली आहे, आणि त्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला दिलेले आहे. तुम्ही जर 50 लोकांचा एक गट केला तर तुमच्या सगळ्यांचे फॉर्म भरून घेणे, ऑनलाईन अप्लाय करणे, त्या इन्स्पेक्टरची डेट घेणे तपासणीसाठी येणार आहे, आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचं सर्टिफिकेशन प्रोसेसमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता. मग ह्या 2 पद्धतीमधून जी शेती केली जाते तिला सेंद्रिय शेती म्हणतो आपण. आणि नैसर्गिक शेती म्हणजे काय की नैसर्गिक शेतीमध्ये फरक एवढाच आहे की तुम्हाला बाहेरून कोणतीही निविष्ठा घ्यायची नाही, सगळ्या निविष्ठा स्वतः तयार करायच्यात कमी खर्चामध्ये, आणि गो आधारित इनपुट किंवा निविष्ठा आपल्याला तयार करून त्या वापरायच्यात. आणि त्याचे 4 मुख्य स्तंभ दिलेले आहेत, त्या स्तंभाभोवती ही सगळी नैसर्गिक शेती आहे. पण याच्यामध्ये एक थोडीशी खोच आता अशी आहे की नैसर्गिक शेती शेतकरी काय म्हणतात की सेंद्रिय शेती परदेशामध्ये विकत घेतात सर्टिफिकेशन किंवा प्रमाणीकरण असल्यामुळे, बरोबर आहे. मग आम्ही पण नैसर्गिक शेती करतोय, आम्ही पण कुठलंही चुकीचं केमिकल किंवा निविष्ठा वापरत नाही, मग आमच्या शेतीला तुम्ही का नाही प्रमाणीकरण देत?
आम्ही पण आपण एकाच पंथाने चाललो, मार्ग थोडे थोडे वेगळे आहे, बरोबर आहे. हा प्रकार थोडासा वेगळा आहे. मग आम्ही बाहेरून गांडूळ खत विकत घेत नाही, आम्ही बाहेरून ट्रायकोडर्मा आणत नाही, आम्ही आमचा स्वतः वाढवतो, कल्चर आणून आणि तोच वापरतो आहे ना. मग आमच्या शेतीला भाव का नको, किंवा आम्हाला का नाही तुम्ही प्रमाणीकरण या प्रक्रियेमध्ये त्याचा अंतर्भाव करत आमचा. मग शासनाने असं ठरवलं की सेंद्रिय शेतीला सुद्धा प्रमाणीकरणामध्ये आणायचं. त्याचा ड्राफ्ट तयार आहे, थोड्या दिवसामध्ये तो ड्राफ्ट बाहेर येईल. आणि त्याच्यामध्ये एक संधी अशी आहे, फायदा असा आहे की एक गट दुसऱ्या गटाचं प्रमाणीकरण करू शकतो, नंबर 1. नंबर 2, त्याला क्षेत्राची मर्यादा दिलेली आहे की तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये 50 किलोमीटरपर्यंत सगळ्या निविष्ठा आपण वापरू शकतो एकमेकांच्या. आणि दुसरा टप्पा आहे की तो 80 किलोमीटरपर्यंत. तर आपण 50 किलोमीटरपर्यंत मी जर निविष्ठा केली तर 50 किलोमीटरमधला इतर शेतकरी माझ्याकडून ती निविष्ठा घेऊ शकतो आणि नैसर्गिक शेतीमध्ये ती निविष्ठा स्वतः तयार केली असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकतो, परंतु तो खर्चाच्या आधारावर. म्हणून नैसर्गिक शेती ही कशी आहे की फुकुओका तंत्रज्ञान पूर्वीचं काय सांगतं की बाबा कुठली मशागत नाही करायची, कुठलं रसायन वापरायचं नाही, रासायनिक कुठलंही तण काढायचं नाही, नो विडिंग, नो टिलिंग, नो कंपोस्टिंग, बाहेरून तयार केलेलं कंपोस्ट वापरायचं नाही आणि कुठलंही विडिंग किंवा त्याला तण काढायचं नाही. पण आपण जशाल तसं वापरू शकतो का ही गोष्ट आपल्या जमिनीमध्ये, आपल्या हवामध्ये नाही. मग आपण आपल्याकडे काही थोडे बदल केले, जसं सुभाषजी पाळेकर त्यांची वेगळी सिस्टीम आहे, आचार्य देवव्रत साहेबांची सिस्टीम थोडी वेगळी आहे. मग त्यांनी काय केलं की बाबा सोपी केली, सुटसुटीत केली, किंवा तुम्ही हेच जीवामृत वापरा, बीजामृत वापरा, दर 15 दिवसांनी वापरा. कुणी दर पिकांना फक्त फुलोरा अवस्थेमध्ये, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये देतं, कुणी सुरुवातीपासून देतं. मग ही गोष्ट परिस्थितीनुसार त्यांनी आपल्या भागामध्ये काय जास्त सोयीस्कर आहे त्या पद्धतीनं केलेल्या, आणि ही झाली नैसर्गिक शेती. तर याच्यामध्ये फरक एवढाच आहे की आपल्याला सुरुवात कशी करायची. सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला व्याख्या मी सांगितलेली आहे, वैविध्यपूर्णता आहे, म्हणजे खूप सारी विविधता आहे. झाडांचे वेगवेगळे प्रकार आहेत, पिकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. एखादी कीड वाढायची म्हणली तरी वाढणार नाही. त्याचं कारण आहे की निसर्ग त्याचा बंदोबस्त करतो. 98% किडी कोण बंदोबस्त करतो? निसर्गच करतो. मग आपण त्याच्यातही अजून वेगवेगळे पिकं लावले तर ती कीड एकाच पिकावर अडकून पडते, दुसऱ्या पिकावर येत नाही. हेच आपलं जुनं ज्ञान, पारंपरिक ज्ञानच आपण त्याच्यामध्ये वापरले. मिश्र पीक पद्धती पूर्वी घ्यायचो, मग आपल्याला अडचण आली की लेबर कसे, हार्वेस्टिंग काढणी कशी करायची, मग ते छोटं छोटं कुठं काढणी करत बसा, त्याची साठवणूक कशी करा, त्याची हाताळणी कशी करा. मग आपण पट्ट्याच्या 10-10 एकर सोयाबीनच, 10-10 एकर कापूसच, किंवा एकच पीक, एकल पीक पद्धती आली. पुन्हा आपल्याला त्याचकडे यायचं आहे, परंतु टप्प्याटप्प्याने. मग ही झाली सेंद्रिय शेतीची व्याख्या. नेक्स्ट, ही संधी कशामुळे? ज्या संधी आहेत तेच आव्हान आहेत, आणि जे आव्हान आहेत त्याच संधी आहेत. संधी खूप आहे आपल्याला. का संधी आहे की आज जमिनीची अवस्था खराब झालेली आहे, आरोग्य. त्याच्यानंतर मागणी वाढलेली आहे. कोविडमध्ये तुम्ही बघा, चांगल्या अन्नाला, सकस अन्नाला, सेंद्रिय अन्नाला जगभरात मागणी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी संधीमध्ये येतात. पुढे घ्या सर. आता आव्हानं काय आहेत? महत्त्वाचे 2-3 आव्हानं आम्ही मगाशी चर्चा केली की प्रमाणीकरण क्लिष्ट प्रक्रिया आहे, उत्पादनामध्ये घट येते सुरुवातीला, कीड रोग आटोक्यात येत नाहीत, विक्री व्यवस्था, सेंद्रिय उत्पादन करणारे खूप शेतकरी आहेत पण विक्रीची साखळी जमू शकलेली नाही, ती भट्टी ज्याला म्हणतो. मग काय करतो शेतकरी? 1 वर्ष करतो, 2 वर्ष करतो, सोडून देतो. मग करणार किती दिवस? आणि मग ही सातत्यानं चालणार नाही आहे प्रक्रिया, मध्येच त्याला कुठेतरी अडथळा येतो आणि मग ते सोडला देतं. तर तसं आपल्याला करायचं नाही. या सगळ्या आव्हानावर आपल्याला अशा एकत्रित येण्यातून आणि याच्यातून आता नैसर्गिक शेती प्रकल्पामध्ये तुम्ही तुमची प्रोड्युसर कंपनी स्थापू शकता. छोटे छोटे गट, बायो जे इनपुट आहेत त्याचे रिसोर्स सेंटर, निर्मिती केंद्र आपण निर्माण करू शकतो. त्याला 2 लाखापर्यंत अनुदान देते गव्हर्नमेंट, आणि प्रोड्युसर कंपनीला 5 लाखापर्यंतचं अनुदान आहे, आणि छोटे गट केले तर त्याला 1 लाख रुपयाचं अनुदान. जर तुम्ही एकत्र आले 50 शेतकरी आणि तुम्ही जर स्वतःचं जीवामृत, बीजामृत बनवण्याचं जर सेंटर तिथं सुरू केलं तर तुम्हाला 1 लाख, 2 लाख आणि प्रोड्युसर कंपनीला 5 लाखापर्यंतचं अनुदान. म्हणजे सरकार पण तयार आहे तुम्हाला सुरुवात कशी करून द्यायला, प्रेरणा देण्यासाठी. तर ह्या पद्धतीतून एकत्र येऊन जर तुम्ही पुढे गेले तर निश्चितपणानं तुम्ही सुरू करू शकता. नेक्स्ट, आता मग सेंद्रिय शेतीचे आम्ही 5च टप्पे पाडलेले आहेत. पहिला टप्पा काय की बाबा तुम्ही याच्यामध्ये मशागत आणि पीक उत्पादन कसं घ्यायचं. त्याच्यानंतर
कीड व रोग व्यवस्थापन, तिसरं प्रमाणीकरण आणि मार्केटिंग. या सगळ्यामध्ये आम्ही जी पंचसूत्री दिलेली आहे त्या पंचसूत्रीवरच आपल्याला पुढं जायचं आहे. मग सुरुवात कशी करायची की मशागत आणि बांधबंदिस्तीपासून. मग याचा आत्मा काय? मृद व जलसंधारण. पाणी वाहून नाही गेलं पाहिजे, माती वाहून नाही गेली पाहिजे, बांधबंदिस्ती झाली पाहिजे. म्हणजे हा एक भाग. आणि दुसरा भाग काय की जी जी सेंद्रिय शेती मला करायची आहे ती मला ज्या पारंपरिक शेतीच्या क्षेत्रापासून थोडीशी वेगळी करायची. मग तुम्ही 5 फुटाचा चर करा, त्याच्यामध्ये मोठी झाडं लावा किंवा मोकळी जागा ठेवा किंवा अशी कोणती तरी भिंत उभी करा की जेणेकरून इकडं फवारणी केलेलं अंश फवारणीचे कीटकनाशकांचे ते बाजूच्या क्षेत्रावर जाणार नाही. त्या जमिनीतून निचरावून येणारं पाणी आपल्या सेंद्रिय शेती केलेल्या जमिनीत जाणार नाही म्हणून चर काढा. म्हणजे ते वेगळं करणं क्षेत्र कुठल्या ना कुठल्या सोयीस्कर जो उपाय आहेत त्या माध्यमातून. आणि त्याला एक इकोसिस्टीम अशी तयार झाली पाहिजे, परिसंस्था, की ती एक वेगळी संस्था म्हणून काम केलं पाहिजे त्या क्षेत्रानं. की त्याच्यामध्ये मग बांधावर झाडं असतील, बांधबंदिस्ती असेल, मृद जलसंधारणाचे उपाय असतील आणि ह्या सगळी एक वेगळी परिसंस्था म्हणून ती विकसित झाली पाहिजे. आणि तुमच्या कुटुंबाची सगळी गरज भागवणारी पीक रचना, पीक पद्धती त्या ठिकाणी तुम्हाला घेता आली पाहिजे. डाळवर्गीय, भाजीपाला, अन्नधान्य, बांधावरची झाडं शेवग्यासारखे, या माध्यमातून आपल्याला त्या पूर्ण जमिनीची पिकांची गरज भागवता आली पाहिजे, कुटुंबाची गरज भागवता आली पाहिजे. म्हणजे जमिनीला सुद्धा नत्र स्थिरीकरण करणारे पिकं असले, स्फुरद विरघळणारे जीवाणूची संख्या आपोआप वाढली पाहिजे. कारण की तुम्ही आता समजा सोयाबीनला 30 किलो नत्र हेक्टरी पाहिजे, तुम्ही कसं देणार? नुसतं शेणखतातून गांडूळ खतातून शक्य नाही. मग थोडे जीवाणू खतं असतील, स्वतः पीक घेत असेल है ना, काही आपल्याला आच्छादन म्हणून जे आपण पीक अवशेष टाकणार आहोत त्याच्या माध्यमातून घेता आलं पाहिजे. म्हणजे एकमेकाला पूरक असणाऱ्या गोष्टी आपल्याला तिथं घ्यायच्यात. मग याला बियाणं कुठलं पाहिजे? प्रमाणितच निविष्ठा पाहिजे. जसा तुमचा सेंद्रिय शेतमाल प्रमाणित आहे तशा निविष्ठा सगळ्या प्रमाणित वापराव्या लागतात. मग बियाणं प्रमाणित असलं पाहिजे. परंतु पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आपण कोणतीही रासायनिक बीज प्रक्रिया न केलेलं बियाणं, GM म्हणजे जनुकीय बदल न केलेलं बियाणं वापरू शकतो. हायब्रिड बियाणं सुद्धा वापरू शकतो. परंतु त्याला कोणतीही रासायनिक बीज प्रक्रिया केलेली नसावी. प्रत्येक निविष्ठा ही प्रमाणितच असावी किंवा मग स्वतः तयार केलेली आणि स्वतः प्रमाणित केलेली इन्स्पेक्टरला किंवा संस्थेला दाखवण्यासाठी ती सगळी नोंद आपल्याकडे असणं गरजेचं. हा झाला मुद्दा पीक आणि पीक पद्धतीमध्ये. मग मूळ गाभा काय? तोच आहे आपला जुना. पीक फेरपालट मुळांच्या दृष्टीनं, कीड रोगांच्या दृष्टीनं, अन्नद्रव्यासाठी वेगवेगळ्या थरातून वेगवेगळे पिकं अन्नद्रव्य घेतात. मग आपोआपच कीड आणि रोग 50% इथंच कमी होतात. पीक फेरपालट केली, आंतरपीक पद्धती केली, याच्यात नवीन काय? तोच पण आहे. पण तो कटाक्षानं पाळणं, तेवढं बियाणं आणणं, पेरणीच्या वेळेला ती काळजी घेणं, ते विशेष करून कसं भर असतो की बाबा आपल्या स्थानिक हवामानात येणारे देशी वाण किती अधिक उत्पादन देणार. कालबाह्य झालेले वाण तर आपण वापरू नाही शकत. म्हणून आपल्याला आता नवीन असं आहे की नवीन कार्यक्रम हाती घ्यावा लागणे की सुधारित कोणते वाण सेंद्रिय शेतीखाली अधिक उत्पादन देतात, कीड रोगांना सहनशील आहेत. आणि हे काही विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र एका वर्षात सांगू शकणार नाही. तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्ही जर आमचं सोयाबीनचं 612, 158, 71, संपदा, किमया, तुम्हाला कोणतं वाण हे सेंद्रिय शेतीखाली अधिक उत्पादन, जसं मला 158 हे वाण अधिक चांगलं आढळून आलेलं आहे. कारण की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ सर कमी आहे त्याच्यात चौधरी साहेब, आणि नंबर ऑफ पॉड्स हे जास्त आहे. आणि त्याचा लॉस इन टर्म्स ऑफ व्हेजिटेटिव्ह जो एक्सेस आपलं वाढ होते ती कमी आहे. परंतु आम्हाला 158 याला म्हणतात टेक्निकल, की तुम्ही स्वतः निवडा, आम्हाला सांगा, मग आमचा तो वेळ वाचणार आहे. आणि दोघांचं जर एक आलं तर आपण ठामपणाने बोलू शकतो. म्हणून आम्ही म्हणतो की हे जे सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं ते फार महत्त्वाचं आहे सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने. म्हणून मग आम्ही काय म्हणतो की असे वाण निवडा की जे आपल्या स्थानिक हवामानामध्ये, स्थानिक जमिनीमध्ये चांगलं उत्पादन देतील, कीड रोगांना सहनशील राहतील. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, पहिला काय झाला आपला जमीन व्यवस्थापन, पीक निवड, दुसरा भाग, तिसरा अन्नद्रव्य व्यवस्थापन. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय बघायचं, सुरुवात कुठून करायची? आता हा तर मुद्दा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की माती परीक्षण काय, त्याचं कमी काय जास्त कसं वापरायचं, हा मुद्दा झाला. आता आपण थेट येऊ सर, पुढं घेऊ डायरेक्ट आपण की हे तुम्हाला माहिती की काय सुपीकता, रासायनिक खताचा समतोल, हे सगळे मुद्दे माहिती. पुढे जाऊ, डायरेक्टली आपण विषयावर जाऊ.
जाऊ. नेक्स्ट, माती परीक्षण आपल्याला माहिती, हे पण माहिती. नेक्स्ट, हे एकात्मिक, याची आपल्याला आज गरज नाही, आपल्याला फक्त सेंद्रिय पाहायचं आहे. तर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनचे काय पर्याय आहेत सेंद्रिय शेतीमध्ये? आपल्याला पर्याय असे आहेत की आम्हाला लोक वेड्यात काढतात की तुम्ही सांगता की 10 टन शेणखत टाका, आमच्याकडे गायच नाही आहे, जनावरच नाही, आम्ही 10 टन कुठून आणायचं? मग आम्ही त्यांना उत्तर दिले की ठीक आहे, आमच्याकडे 10 टन नाही आहे ना, तर आमच्याकडे एवढे पर्याय आहेत, बघून घ्या. मग या पर्यायामध्ये माझ्याकडे काय आहे, बाजूच्या शेतकऱ्याकडे काय आहे, असे 5-6 लोकांनी एकत्र यायचं आणि थोडं गांडूळ खत, थोडं शेणखत, थोडं जीवामृत आहे ना, जीवाणू खत आहे. आता जीवाणू खते फक्त बीज प्रक्रिया नाही करायची आपल्याला, एकरी 2 किलो किंवा 2 लिटर ते पेरणी करताना जमिनीत ओल असताना आपल्याला द्यायचे. म्हणजे काय होईल, त्याची संख्या लवकर वाढेल, नत्र उपलब्ध होईल, स्फुरद जमिनीत आहे ते विरघळेल. बीज प्रक्रियासोबतच जमिनीमधून सुद्धा ती मात्रा आपल्याला तेवढीच द्यायची आणि यावर आपल्याला इथून पुढे भर दे. हिरवळीच्या खतांचा वापर आपल्याला सीझनमध्ये करायचा. मग आपल्याला काय करायचं की एकाच पिकातून उत्पन्न घ्यायचं नाही, थोडं तसंच वेगवेगळ्या ह्याच्यातून आपल्याला अन्नद्रव्य घ्यायचं. कशातून पोटॅश मिळेल, कशातून तुमचं गंधक मिळेल, कशातून तुमचं स्फुरद मिळेल, कशातून पालाश मिळेल, तसं आपल्याला घ्यायचं आहे. आणि याचा अन्नद्रव्याची सर्वसाधारण मात्रा आपल्याला माहिती, तुम्ही शेतकरी, की 0.5% शेणखतातून मिळतं, 0.8 ते 1% गांडूळ खतातून मिळतं, निंबोळी पेंडमधून 3% नत्र मिळू शकतं जर ओरिजिनल असेल तर, मार्केटची नाही है ना. जर ओरिजिनल असेल तर 3%, 2.5%. आणि काही निंबोळी पेंड जर 100% तीव्रतेची घेतली तर 3.5% नत्र आम्हाला लॅबमध्ये सापडले. परंतु मार्केटमध्ये चौधरी साहेब 1% आणि 1.1च्या पुढं कधीही ऑब्झर्वेशन आमचे गेलेले नाही. ते बाहेर दिलेलं असतं पिशवीवर 3.5, ते मिळत नाही. म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही ह्या गोष्टीवर बघा, याच्यातून आपल्याला थोडं जसं आता आम्ही सोयाबीनचं पॅकेज दिलेलं आहे. सर, सोयाबीनचं पॅकेज आम्ही काय दिलेलं आहे की तुम्ही हेक्टरी 2 टन शेणखत 2.5 एकरसाठी म्हणजे 800 किलो, त्याच्यानंतर 1 टन गांडूळ खत म्हणजे 400 किलो एकरी, आणि 285 किलो निंबोळी पेंड म्हणजे 100 किलो. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडं शेणखत 800 किलो म्हणजे 1 टनच्या आत आलं, गांडूळ खत 400 किलो स्वतः तयार करा, आणि निंबोळी पेंड 100 किलो, हे जर मिश्रण तुम्ही दिलं तर मी सकाळी मोबाईलवर सरांना दाखवले की मला एकरी 6.5 क्विंटल मला एकरी सोयाबीन सेंद्रियमध्ये झालेलं आहे. आणि मला रासायनिक शेतीमध्ये 8 ते 10 क्विंटल होतं, परंतु माझ्या सेंद्रिय सोयाबीनला मला 25% अधिक भाव मिळतो. म्हणजे मी 10 क्विंटलपेक्षा मला उत्पन्न माझं जास्त झालं. आणि मला आडामावाले लोक घ्यायला तयार आहेत, ADM-वाले लोक घ्यायला तयार आहेत, पण ते म्हणतात भाई 15 क्विंटल हम नहीं लेंगे, मुझे तो 5,000 क्विंटल चाहिए, 3,000 क्विंटल चाहिए. मग तिथं आपल्याला सोनवणे साहेबांची मदत पाहिजे की तुम्ही 5,000 क्विंटल सोयाबीन तुमच्याकडचं सेंद्रिय तयार पाहिजे. लोक घ्यायला तयार आहेत 10,000 रुपये क्विंटल प्रमाण. मागचं 10,000 नाही, आपलं ऑर्गॅनिकचं आज जे 4,000 असताना आपलं 10,000. पण केव्हा? ब्रँडिंग आणि युनिटी आणि लार्ज क्वांटिटी, तरच सेंद्रिय शेती होणार आहे. नाही तर मी 1 वर्ष करणार, सोडून देणार, उपयोग नाही. आणि हे सगळं तयार करायचं म्हणजे आपलं काम कसं आहे, चिकाटचीच आहे, अगोदर करणे आणि मग सांगणे, तरच सक्सेसफुल होणार आहे. नाहीतर मी जर म्हणलो 5 रुपये किलो प्रमाणे गांडूळ खत घ्यायचं तर ते परवडणारी गोष्ट नाही. मग रासायनिक खतापेक्षा जास्त किंमत आहे. मग मला मंत्री महोदयांनी खूप झापलं. एका दिवशी सत्तार साहेब आले होते आमच्याकडे, ते म्हणे अरे भाई ये तो कोई नहीं करेगा, तुम तो DAP से ज़्यादा पैसे बोल रहे हो. मग मी त्यांना सांगितलं की सर, पहिल्या वर्षी आम्ही विकत घेऊ, पण दुसऱ्या वर्षी आम्हाला तयार करावं, आणि तयार करण्याची किंमत हे DAP पेक्षा निश्चित कमी. म्हणून मला हे म्हणायचं आहे, तुम्हाला हे सगळं माहिती, फक्त मी एक संदेश घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे की बाबा आपल्याला हे करायचं आहे मोहिमेच्या माध्यमातून. नेक्स्ट, आता हिरवळीच्या खतावर मला थोडंसं बोलायचं आहे सर, की नेमक्या अडचणी काय आहेत शेतकऱ्यांच्या. बऱ्याच वेळेला इक्विपमेंट किंवा लार्ज स्केलवर किंवा आपण एखादा सीझन द्यायला तयार होत नाही, आणि आपल्याकडे जमिनीतला ओलावा, ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आता हिरवळीचं खत आपल्याला आंतरपीक म्हणून सुद्धा घेता येईल. असं नाही आहे की तुम्ही सलग घ्या किंवा बांधावर ग्लिरिसिडिया गिरीपुष्प घ्या. सर, तुम्हाला सांगतो, तमिळनाडूमध्ये ही रेग्युलर प्रॅक्टिस आहे, कर्नाटकमध्ये रेग्युलर प्रॅक्टिस आहे की कोणताही शेतकरी भाजीपाल्याला खत वापरत नाही, तो ग्लिरिसिडियाचे पानं घेतो,
बांधावर त्याच्या ग्लिरिसिडिया दिसतो आणि आपल्याकडे ते वेगवेगळे प्राणी होतात, उंदीर होतात, हे होतात म्हणून आपण ते घेत नाही. परंतु गिरीपुष्प, सुबाबूळ हे ते घेतात आणि त्याचा खत म्हणून वापर करतात. भातामध्ये विदर्भामध्ये तर ही प्रचलित पद्धत आहे की तुम्ही चिखलणीच्या वेळेला जर तुम्ही टाकलं ग्लिरिसिडिया 3 टन तर तुम्हाला बघायचं काम नाही. म्हणून ही टेक्नॉलॉजी आपल्याला कशी वाढवता येईल, कॉटनमध्ये तरी कशी करता येईल की 2 ओळीच्या मध्ये घ्यायचा, फुलोऱ्यावर 50% आलं की गाडायचा, कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याच्यावर. किंवा फळ पिकं तर मी तर म्हणतो फळ पिकाला तर जेवढी उंच बिल्डिंग बांधायची तेवढा पाया मजबूत पाहिजे. म्हणून जेवढ्या तुम्हाला फळबाग दीर्घकालीन आहे तुमची मोसंबी, त्याला जर तुम्ही हे हिरवळीच्या खताचा जर प्रयोग केला, मोठी ट्रेंच करा, त्याला टाका, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गाडा आणि तुम्ही तुमच्या मोसंबीची प्रत बघा, तुम्ही तुमच्या डाळिंबाची प्रत बघा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा त्याचा फायदा असा आहे की त्याचं सर आम्हाला कोइंबतूरच्या एका एंटॉमॉलॉजिस्टनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की आमचं ऑब्झर्वेशन असं होतं की कीड आणि रोग कमी आलेले हिरवळीच्या खत घेतल्यावर. तर या पिकामध्ये असे काही अल्कलाइड्स आहेत की जे कीड आणि रोग कमी करतात, मुळात जमिनीतून पसरणारे, आणि विशेष म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडीचं प्रमाणसुद्धा कमी राहतं. शास्त्रीय कारण येतात. आणि कपाशीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचं 70% प्रमाण हे कमी आढळून आलेले जेव्हा आम्ही दह्यांच्या किंवा भरू सनेंसोबत जेव्हा कपाशी घेतलेली. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावर आपल्याला माहीत आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे. तसं आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करायचे सगळे, म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून वेळेवर मशागत, मान्सून आल्यावर नांगरट नाही, मान्सून येण्याच्या 2-2.5 महिने नांगरट झाली पाहिजे है ना उन्हामध्ये. नंतर पीक फेरपालट, जिथं मर आलेला आहे तिथं तुम्ही हरभरा घेऊ नका, तूर घेऊ नका, किंवा वाणाचा तरी बदल करा, एकच एक वाण वर्षानुवर्ष घेऊ नका. नैसर्गिक शेती घ्या सर. आता हे तुम्हाला सांगितलं की फक्त काय आहे याच्यामध्ये एकच आहे की ही पारंपरिक शेती आहे आणि पशुधनावर आधारित कमी खर्चाची शेती आहे. कुठलंही रसायन वापरायचं नाही आहे, बाहेरून कोणतीही निविष्ठा वापरायची नाही. ही झाली नैसर्गिक. सेंद्रियमध्ये मी जर एखादं रॉक फॉस्फेट बाहेर विकत मिळत असेल तर ते आणू शकतो. नैसर्गिक शेतीमध्ये तसं रॉक फॉस्फेट आणून मी वापरू शकत नाही, खर्च करायचा स्वतःच्या शेतात. नेक्स्ट, आता याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचे काय फायदे आहेत हे सगळ्यांना माहिती. खर्च कमी होतो, पारंपरिकदृष्ट्या आपल्याला जोखीम कमी होते, त्याच्यामध्ये पुनर्वापर होतो. हे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. खर्चमुक्त आहे, बहुविध शेती आहे, दर्जेदार विषमुक्त आहे. नेक्स्ट 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 जाऊ दे पुढं, जाऊ दे पुढं, जाऊ दे. आता हे फुकुओका टेक्नॉलॉजी बघा. आता फुकुओकानी काय, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सुरुवात का केली की ते सांगणं गरजेचं की बा नांगरटी करायची नाही, रासायनिक खतं नाही, खुरपणी नाही, आणि सगळ्यात शेवटचं कुठलंही पिकाचं संरक्षण किंवा कीटकनाशकाची फवारणी करायची नाही. पण या टेक्नॉलॉजीमध्ये आपण थोडा बदल केला की ठीक आहे, आता आपल्याला मशागत थोडीफार तर करावं लागेल भारी जमिनीमध्ये, नाही तर ती आपल्याला शक्य होणार नाही, नुसतं तण वाढत जाईल. म्हणून आपण काय केलं की 3 वर्षातून एकदा नांगरटी आपण करावी किंवा कमीत कमी करावी. कमीत कमी जमीन बाहेरच्या वातावरणाला कशी समोर येईल ते बघावं, म्हणजे ती आच्छादित ठेवली पाहिजे जास्तीत जास्त कालावधीसाठी. म्हणजे हे आच्छादनाचं तंत्र हे आपण जास्त प्रमाणावर घेतलेलं आहे. आणि नांगरटी किंवा जमीन ज्याला आपण काय म्हणू शकतो की पर्यावरणाला कशी कमीत कमी समोर गेली पाहिजे, त्या पद्धतीचं टेक्नॉलॉजीमध्ये आपण थोडासा बदल आपल्या भारतीय पद्धतीमध्ये केलेला आहे. नेक्स्ट, आता हे 4 स्तंभ आहेत. बस या 4 स्तंभावरच आपली नैसर्गिक शेती अवलंबून आहे. सेंद्रिय शेतीमध्ये खूप संधी आहे आपल्याला की बाबा मला करंज पेंड वापरू शकतो, एखाद्या कंपनीनं तयार केलेलं प्रमाणित सेंद्रिय खत वापरू शकतो. ते 5 किलोचे रिचफील्ड कंपनीनं काढलेले 5 किलोची बॅग एका एकरला आहे ना, तर ती 5 किलोची बॅगची किंमत आहे 2,000 रुपये, 3,000 रुपये. पण तसं इथं नाही आहे. आपल्याला हे सगळं कमी खर्चामध्ये आणि स्वतःच्या शेतावर तयार करायचे. पहिला स्तंभ काय, बीजामृत. बीजामृत काय, बीजाला संस्कार करायचा. कसं तयार करायचं त्याची पूर्ण माहिती आहे. जीवामृत दर 15 दिवसांनी आपल्याला टाकायचं आहे जमिनीमध्ये, आणि फवारणीला 10%, 1 लिटर 10 लिटरमध्ये घेऊन त्याची दर 15 दिवसांनी फवारणी आणि जमिनीतून सूक्ष्मजीव वापरण्यासाठी. तिसरं काय, आच्छादन. आता आच्छादनामध्ये कसं आहे की आपल्याला काढलेलं तण असेल किंवा आपण बाहेरचा पालापाचोळा तिथल्या शेतातला बांधावरचा टाकू शकतो, आंतरपीक काढलेलं टाकू शकतो,
तण काढलेलं टाकू शकतो, ओलावा टिकून राहणे असेल, तण होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांना चांगला वातावरण तिथं मिळावं, अशा अनेक फायदे या आच्छादनाचे. त्याचा फायदा त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात शेवटी वापसा. आता वापसा अशी कोणती गोष्ट आहे का आपण बाजारातून विकत आणू? नाहीये. वापसा आपल्याला असा जमिनीची परिस्थिती, अशी मशागत, अशी पीक रचना, असं पाण्याचं संवर्धन करायचे की वापसा हा कमी पावसातही टिकून राहायला पाहिजे. जास्तीत जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणं हे आपल्या कोरडवाहूसाठी महत्त्वाचा वापसा आहे. तिकडच्या जमिनीमध्ये उत्तर भारतामध्ये तिथं पाणी साचून राहणार नाही, यासाठी त्यांना ड्रेनेज चॅनल्स म्हणजे चर काढणे है ना, ह्या गोष्टी येतात. म्हणजे वापसा आपल्या दृष्टीनं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे. मग सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पदार्थ, ठराविक अंतरावर चर, मृद जलसंधारण, ह्या सगळ्या गोष्टी करून वापसा मिळवायचा. आंतरपीक पद्धती. आंतरपीक पद्धतीचा फायदा असा आहे की 25% अधिक मृद जलसंधारण होतं. म्हणजे बघा तुम्ही आंतरपीक पद्धती किती फायदेशीर आहे. ज्वार पिकामधून जे केमिकल रिलीज होतात त्यामुळं तुरीमधला फायटोप्थोरा कंट्रोल होतो है ना. झेंडूमध्ये जे अल्फा 13 नावाचं जे द्रव आहे ते सूत्रकृमीला नियंत्रण करतं. वांग्यामध्ये जी कीड व टॉपशूट बोरर आहे तो जर आपण चारी बाजूला उंच वाढणारं मका ज्वारी लावली तर तो एका शेतातून दुसऱ्या शेतात उडी मारून जाऊ शकत नाही. म्हणजे ही झाली सगळी टेक्नॉलॉजी. म्हणून याच्या भोवती हे सगळं आहे. म्हणून आपल्याला या 4 स्तंभावर आधारितच नैसर्गिक शेतीमध्ये पुढे जायचं आणि आपले अनुभव प्रकर्षानं मांडायचे. हे बघायचं आहे की आपली पीक पद्धती आपल्याला कशा पद्धतीनं या 4 स्तंभावर आधारित पुढे न्यायची आणि नैसर्गिक शेती जिथं त्यांना खर्च करायचा नाहीये आणि नैसर्गिक शेतीसुद्धा यशस्वी करू शकतो का बुवा आपण. तुम्ही जर 10 लोकांनी केली आणि तुम्हाला यश या पिकांमध्ये मिळालं तर आम्ही बाकीचे त्या पिकांमध्येच प्रयत्न करू, नाही तर विनाकारण दुसऱ्या पिकामध्ये आम्ही नुकसान करून घेण्याचं धारिष्ट आमचं होणार नाही. म्हणून प्रत्येक शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की आपले अनुभव याच्यामध्ये तुम्ही सांगा आणि याचा एक आपण निवड करू 5 शेतकऱ्यांची आणि त्यांनी काही पिकांमध्ये ते काम करण्याचा प्रयत्न करा, एका अर्ध्याच एकरवर करा. आणि मग आपल्याला कुणी कापसामध्ये करा, कुणी सोयाबीनमध्ये, कुणी अजून एखाद्या पिकामध्ये. आणि कमीत कमी एक प्रॅक्टिस 5 शेतकऱ्यांनी तरी केली पाहिजे. म्हणजे एखाद्याला काही अडचण आली तर दुसऱ्यांनी त्याचा ॲव्हरेज आपल्याला काढता आलं पाहिजे आहे ना. 5 लोकांनी सोयाबीन, 5 कपाशी, 5 काय बाजरा, अजून 5 हरभरा, 5 करडई, असे जर आपण 5 शेतकऱ्यांनी जर केलं ते सचोटीनं आणि त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप केला, सोनवणे साहेबांना मेसेज टाकला की बाबा मी या दिवशी जीवामृत टाकलं आहे, मग मी या दिवशी त्याची फवारणी केली, या दिवशी निमास्तर वापरलं आहे, या दिवशी ब्रह्मास्तर वापरलं आहे, तर आपल्याला मग तुमचं फायनल यील्ड किती आलं उत्पादन त्याच्यावर आपल्याला ॲव्हरेज काढू आणि आपण छातीतोकपणे सांगू की बाबा आम्हाला नैसर्गिक शेतीत गेलो तर एवढं उत्पादन आलं, सेंद्रिय शेतीत गेलो तर एवढं आलं आणि पारंपरिक शेतीत गेलो तर एवढं आलं आणि याला बाजारात काय भाव मिळाला. शेवटी तेही बघावं लागेल ना. जर मला भाव जास्त मिळाला तर मी पुढच्या वर्षी नैसर्गिक शेती कंटिन्यू करेल, सेंद्रिय शेती कंटिन्यू करेल है ना. म्हणून तुम्ही या माध्यमातून आपल्याला काही सायंटिफिक काम करता येईल का बघा आणि एकमेकांचे अनुभव जर तुम्ही एकमेकांना देता आले तर त्याचा निश्चितपणानं आपल्याला या शेतीची चळवळ अधिक दृढ करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल असं मला वाटतं. कारण की भारत देशामध्ये जर नैसर्गिक शेतीचे प्रयोग जर बघितले आम्ही, एकूण 17 संस्थांनी तो कार्यक्रम राबवला आहे. 17 पैकी एकूण 15 संस्थांना नैसर्गिक शेतीमध्ये 4थ्या वर्षीपासून जेवढे पारंपरिक शेतीत उत्पादन येतात तेवढं आलेलं आहे आणि बाजारभावही मिळालेला आहे आणि त्यांनी गटाच्या माध्यमातून बाजारपेठ चांगली मिळवलेली आहे. मोठमोठ्या मॉलला त्यांचं धान्य जातं, सिने ॲक्टरकडे जातं, जे फिजिकल इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्याकडे जातं, जे खेळाडू आहेत त्यांच्या घरी जातं आणि ते त्यांची एक मार्केटिंगची साखळी तयार झालेली. म्हणून या माध्यमातून जर आपण काही करू शकलो, एखादा गट जर पुढं आला आणि जर आपण दिशा दाखवण्याचं काम केलं तर मला असं वाटतं सर की आपला जे क्षेत्र आहे त्याच्याकडं लोक खूप आशेने बघतात. एक फार प्रगत असलेले शेतकरी गट, शेतकरींचा भाग हा आहे. आणि जर तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये आज लोक चाच पडायला लागले, करायचं का नाही, उत्पादन किती आहे, कीड रोग कसे थांबवायचे, प्रमाणीकरण कसं करायचं, मग मार्केटिंग कशी करायची, जर आपण या एखादी प्रोड्युसर कंपनी आपल्या माध्यमातून पुढं आली, त्याच्या माध्यमातून आपण एखाद्या पिकात जरी पूर्ण देशभरामध्ये जर काम करून दाखवलं, एक आपली ओळख निर्माण केली
तर आपल्या KVKचं आणि आपल्या गटाचं हे जसं 315वं मासिक चर्चासत्राच्या माध्यमातून आपण पुढं आहोत, तसं या नैसर्गिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा आपली पूर्ण भारतात ओळख निर्माण होणं, त्याला आपल्याला कुणी आडू येणार नाही. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये एवढं म्हणजे जिज्ञासू वृत्ती आहे, करण्याची उर्मी आहे आणि करण्यासाठी आपण नेहमी पुढं असता. तर मला वाटतं याच्यामध्ये जर आपण, कारण की 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे महाराष्ट्र शासनाने दिलेला, आणि भारतामध्ये सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीवर मोठमोठे तिथं प्रकल्प सुरू आहेत. एखादी जर NGO असेल आपली, तर तुम्ही सुद्धा प्रकल्प टाकू शकता 1 कोटी 2 कोटीचा. तुम्हालाही ते प्रकल्प द्यायला तयार आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करायला पैसे द्यायला तयार आहेत, सुविधा द्यायला तयार आहेत. म्हणून मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं जर तुम्ही पुढं आलात आणि या क्षेत्रात जर काही काम झालं तर निश्चितपणानं आपली एक ती नवीन ओळख ठरेल असं मला वाटतं. मला या ठिकाणी सोनवणे सरांनी, मिटकरी सरांनी इथं येण्याची संधी दिली आहे. त्याच गोष्टी मांडल्या, मी काही नवीन नाही मांडल्या, आपलं ज्ञानच आपल्या सगळ्या गोष्टी स्लाईडच्या स्वरूपात मांडल्या. ती संधी मला दिली. सोनवणे साहेबांची माझी भेट झाली, रोहित सरांची, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.